सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा. वैदिक लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे. आज सर्वपित्री अमावस्या आहे, म्हणजे पितृपक्षातला शेवटचा दिवस आणि उद्यापासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. तर नवरात्री उत्सवातले 9 दिवस आपण 9 देवींची उपासना करतो आणि प्रत्येक दिवशी एक विशिष्ट देवीची उपासना केल्याने, एक विशिष्ट पद्धतीचे दान दिल्याने आपण आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह रिझल्ट बघू शकतो. पहिला दिवस आहे माता शैलपुत्रीचा. या दिवशी तुम्ही मातेच्या मंदिरामध्ये तुपाचं दान केल्याने, साजूक तूप जे गाईचं आहे ते दान केल्याने तुम्हाला निरोगी आयुष्य लाभतं. दुसरा दिवस आहे माता ब्रह्मचारिणीचा. या दिवशी मातेच्या मंदिरामध्ये साखरेचं दान केल्याने तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभते. तिसरा दिवस आहे माता चंद्रघंटेचा. या दिवशी मातेच्या मंदिरामध्ये दुधाचं किंवा खीर दान केल्याने आपल्या आयुष्यातील दुःखांचं निरसन होते. चौथा दिवस आहे माता कुष्मांडाचा. या दिवशी मातेच्या मंदिरामध्ये मालपुआचा भोग चढवल्याने आपली निर्णय क्षमतेमध्ये वृद्धी होते. पाचवा दिवस आहे स्कंद मातेचा. या दिवशी मातेच्या मंदिरामध्ये केळीचा भोग लावल्याने शरीरवृष्टी चांगली राहते. सहावा दिवस आहे माता कात्यायनीचा. या दिवशी मधाचं दान मातेच्या मंदिरात केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते. सातवा दिवस आहे माता कालरात्रीचा. या दिवशी मातेच्या मंदिरामध्ये गुळाचं दान केल्याने माता आपल्याला येणाऱ्या संकटांपासून संरक्षण देते. आठवा दिवस आहे माता महागौरीचा. या दिवशी मातेच्या मंदिरामध्ये नारळ चढवल्याने आपल्या वैवाहिक आयुष्यात जी मुलांशी संबंधित जी अडचण आहे ती माता दूर करते. नववा दिवस आहे माता सिद्धदात्रीचा. या दिवशी मातेच्या मंदिरामध्ये तिळाच्या लाडूचं दान केल्याने माता आपलं अकाल मृत्यूपासून संरक्षण करते.